हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. दीपाली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या रेसिपीमध्ये गोबी पराठा रेसिपी. तर थंडीच्या दिवसामध्ये सर्वात जास्त खाल्ली जाणारी रेसिपी म्हणजे गोबी पराठा. कारण थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम पराठे आणि मस्त दही आणि थंड वातावरण, गरम पराठे, मस्त असा स्वाद घ्यायला खूप आवडतं थंडीच्या दिवसामध्ये. तर फ्रेंड्स, इथे बघू शकता, तर मी इथे बनवलेल्या पराठ्याचे मस्त असे 2 लेयर पडलेले आहेत आणि मस्त असं सगळीकडे पूर्ण मटेरियल भरलेलं आहे छान असं. आणि अजिबात आपला पराठा म्हणजे फुटलेला नाही आहे, एकदम छान आणि व्यवस्थित असे पराठे झालेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, असं त्यामधलं मटेरियल बघूनच अशी एकदम खाण्याची इच्छा होती आहे. तर चला, तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूयात. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे 1 किलोचा गोबीचा गट्टा घेतलेले आहे आणि ते कापून आणि चिरून मोठे मोठे काप करून छान स्वच्छ धुवून असा बारीक किस करून घेतले आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि हा किस ह्या चाळणीने केलेला आहे आणि त्याच्याने खूप छान असा किस होतो. जास्त आपल्याला तामझाम करायची काही गरज पडत नाही. तर मी इथे त्यासाठी लागणारे साहित्य, इथे हिरवी मिरची 8 ते 10 आणि अद्रकचा थोडासा तुकडा आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि इथे कढीपत्ता घेतले आहे. हे सर्व आता मिक्सरमधून काढून घेतले आहे मी. आता हे सगळं मटेरियल त्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे आणि ते जे मसाला काढले त्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकले होते आणि थोडीशी हळदी टाकून मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर फ्रेंड्स, तुमचा जर पराठा फुटत असेल ना, तर तुम्ही माझ्या ह्या स्टाईलने नक्कीच एकदा ट्राय करा. तर मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे. तुम्ही जर मी ज्या पद्धतीने तुम्हाला आज पराठा दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पराठा केले ना, कधीच तुमचा पराठा फुटणार नाही किंवा तुटणार नाही. बऱ्याच बायकांचं कसं होते की पराठा फुटतोय म्हणून कोणी करत नाही. आणि थंडीच्या दिवसामध्ये लहान लेकरांना खूप पौष्टिक असं असतं पराठे खाऊ घालणं. तर त्यासाठी थंडीच्या दिवसात नक्कीच खाल्लं पाहिजे. तर तुम्ही इथं बघू शकता, मी आता एक उंडा घेतली आहे. तर मी आता ते छान हातावरती चोळून मऊसूद असे केले आणि एक उंडा घेऊन त्याचे मी 2 उंडे केले आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी आता इथे 2 उंडे करत आहे, जेणेकरून आपला पराठा अजिबात फुटणार नाही. तर उंडे केवढे घ्यायचे, म्हणजे आपण जेवढं पोळीला घेतो ना त्याच्यामधले 2 भाग, एका पोळीच्या उंड्यातले 2 भाग करायचे आहेत छोटे छोटे, जे की आपण पुरीला जेवढं घेतो ना तेवढेसे छोटे छोटे, जास्त मोठे नाही घ्यायचे. जास्त मोठे घेतलं तर खूप जाड असे होते पराठा. नॉर्मली पराठा हा थोडासा जाडच असतो, पण जास्त नाही जाड करायचा. तर आता मी हे सगळं मटेरियल त्यामध्ये भरून घेते. तर छान असं भरून घेतल्याच्या नंतर वरून मी कडेकाट्याने पूर्ण पॅक करून घेतले आणि त्यानंतर दोन्ही साईडने पीठ लावून घेतले आणि गोल गोल करून घेतले आणि छान असं पॅक झाला आपला पराठा. तर मी इथे अगोदर पीठ टाकून घेतले पोळीपाटवरती. त्यानंतर कॅरी बॅग घेतला, एक कॅरी बॅग असा घ्यायचा आहे आणि त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत त्या साईजमध्ये. इथे तुम्ही बघू शकता, ह्या साईजमध्ये मी 2 तुकडे करून घेतले आणि त्यानंतर थोडंसं तेल वरून लावायचं आहे दोन्ही पॉलिथिनला, जेणेकरून आपला पराठा कसाच फुटणार नाही किंवा तुटणार नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने कधी पराठा केलात ना, तर कधीच तुम्हाला असा कंटाळा येणार नाही पराठा बनवण्याचा. तर इथे मी खालून एक पॉलिथिन ठेवून घेतले आणि वरून एक त्याला तेल लावून घेते आणि त्याला उलटं करून ठेवते. आता दोन्ही साईडने तेल लावलेले आहे आणि वरच्या साईडने तेल नाही लावायचं, ज्या साईडने आपण लाटतो. तर मी इथे तुम्ही बघू शकता, एकदम छान असं हळूहळू हलक्या हाताने मी पराठा लाटून घेत आहे. जास्त फास्ट असं लाटून घ्यायचा नाही पराठा, हा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, मस्त छान असा पराठा लाटला जातो. तर मी ज्या साईडला बारीक किंवा जाड असं वाटतंय आहे, अजिबात कुठे फुटल्यासारखं वाटत नाही किंवा फुटलेला नाही आहे आपला पराठा.
मस्त असं हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही इकडे बघू शकता मी जिकडे थोडंसं जाड वाटते त्या साईडने फिरून असं घेऊन त्यानंतर पराठा लाटत आहे, जेणेकरून कुठेही असं जास्त जाड राहू नये। आणि पराठा हा मिडियमच असा लाटायचा आहे, जास्त पोळीसारखा एकदम पतलं किंवा एकदम जाड पण असा लाटायचा नाही आहे। तर मी इथे आता तेल टाकून घेतले, तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि पराठ्याला थोडंसं तेल जास्तच लागते, म्हणजे पोळी चपातीपेक्षा आपल्या पराठ्याला थोडं तेल जास्त लागते। तर मी इथे छोटासा गोळा घेतले पिठाचा, जेणेकरून तव्याला सगळीकडे तेल लावता येईल त्यासाठी। तर मी सगळीकडे तेल असं पसरून घेत होते आणि जिथे थोडंसं पीठ चिपकलं आहे ना ते नंतरला आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मी अगोदर सगळीकडे तेल लावून घेते। तर तेल पराठ्याला थोडं जास्तच लागते, जेणेकरून चवदार आणि चविष्ट असं पराठा लागतो। तर मी तव्याला छान असं तेल लावून घेतले आणि त्यानंतर जे चिपकलं होतं ते पण खरडून घेतले आणि त्यानंतर थोडंसं अजून तेल टाकून घेत आहे मी इथे, जेणेकरून अजिबातच पराठा चिटकला नाही पाहिजे। तसं तर चिटकत नाही आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं पराठा मी आता तव्यावरती टाकून घेतले आणि कुठेच तुटल्या फुटल्यासारखं अजिबात कुठे दिसत नाही आहे। तर तुम्ही ह्या स्टाईलने पराठा बनवाल ना तर कधीच तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि थंडीच्या दिवसात खरंच खूप चांगला असतो हे खाण्यासाठी। तर लेकरांसाठी नक्कीच तुम्ही टिफिनमध्ये पराठे बनवून देऊ शकता, जेणेकरून लेकरांना पण टिफिनमध्ये खायला खूप आवडेल। तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा मस्त पराठा झालेला आहे, अजिबात फुटल्यासारखं दिसत नाही। तर ह्या स्टाईलने नक्कीच तुम्ही करा, जी मी ट्रिक तुम्हाला सांगितली आहे की पॉलिथिन घ्यायचे, त्याचे 2 तुकडे करायचे, एक खालच्या साईडला ठेवायचा, त्यावरती तेल लावायचा, एक वरच्या साईडला ठेवायचा, त्याला पण तेल लावायचं आणि पराठा लाटून घ्यायचा छान असा। आणि आता पराठा लाटून घेता वेळेस थोडंसं तेल जास्त टाका, त्याने खमंग असा पराठा लागतो, छान चविष्ट आणि चवदार असा लागतो, जेणेकरून ते थोडंसं लाल लाल होते, मस्त असं लागतो छान असा। तर लेकरांना खूप आवडते टिफिनमध्ये हे खायला। तर मी माझ्या मुलीला नेहमीच देत असते। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा पराठा झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी आता बाकीचे पण पराठे बनवून घेते, छान खरपूस असं मी भाजून घेतले छान असा। तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा झालेला आहे। बऱ्याच बायकांना पराठा फुटतो म्हणून ते बऱ्याच जणी असं बनवत नसतात। तर असं न करता तुम्ही ह्या स्टाईलने एकदा बनवा, माझ्या ट्रिक अनुसार नक्कीच तुम्हाला पराठा जमेल आणि लेकरं पण खूप आवडीनं खातील। आणि मिस्टरांना पण तुम्ही गरम गरम जर असे थंडीच्या दिवसात पराठे दिले ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील, घरच्यांना पण खूप आवडणार। तर फ्रेंड्स मी अशा प्रकारे बाकीचे पण पराठे बनवून घेत आहे। तर ज्यांना कोणाला बटर आवडत असेल त्यांच्यासाठी बटर लावायचं आहे, ज्यांना कोणाला तेल आवडते तर त्यांनी तेल लावायचं आहे। तर मी काही पराठ्यांना बटर पण लावले, जे की माझ्या मिस्टरांना बटरवाले पराठे खूप आवडतात आणि तेलाचे जे आहेत ते माझ्यासाठी। तर ज्यांच्यासाठी बटर आवडते त्यांना बटर लावून द्यायचं आहे, गरम पराठ्यावरती बटर टाकायचं आहे, मग सर्व करायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त बटरवाले पण पराठे सेपरेट केले आहे मी आणि तेलवाले पण सेपरेट केले। तर इथे बघू शकता मस्त असं नाही का 2 लेयर झालेले आहेत। तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता मस्त असं बघूनच तोंडाला पाणी सुटते, कधी खाऊ कधी नाही असं होते, कारण गरम गरम पराठे आणि मस्त दही आणि सॉस एकच नंबर असे लागतात थंडीच्या दिवसामध्ये खायला। तर त्यासाठी कधी खाऊ असं झालेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असं मटेरियल सगळीकडे पसरलेलं आहे। तर फ्रेंड्स ही होती आजची आपली रेसिपी, कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि येणारीच रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।